जय हो राम राम शेतकरी मित्रांनो, नमस्कार। सर्वात अगोदर तर बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तमाम शेतकरी मायबाप जनतेचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आपण जर कांदा उत्पादक शेतकरी आला असाल तर अवश्य हा व्हिडिओ पूर्ण बघा। शेतकरी मित्रांनो, खास करून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण श्रीरामपूर येथून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक बातमी आलेली आहे। विशेषतः नाशिक येथून सुद्धा एक बातमी आलेली आहे, ज्याच्यामध्ये काहीतरी विक्रम झालेला आहे, ही पण बातमी आलेली आहे। त्याचबरोबर खास करून इतर बाजार समितीच्या ताज्या कांद्याच्या पूर्ण पावत्या सुद्धा दाखवणार आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा। एकदा श्रीरामपूरची बातमी मित्रांनो, सर्वाधिक 1900 रुपयांचा कांद्याला मिळतोय भाव। बाजार समिती निर्यातीचा मार्ग मोकळा। व्हिडिओ पूर्ण बघा, पुढे महत्त्वाच्या बातम्या बाकी आहे। मित्रांनो, श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये मोकळा कांदा लिलाव पद्धतीमध्ये 67 साधनातून आवक झाली होती। प्रथम श्रेणीच्या कांद्याला क्लास 1 सर्वाधिक 1900 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। प्रथम श्रेणीचा कांदा 1600 ते 1900, द्वितीय श्रेणीचा कांदा 1300 ते 1600, तृतीय श्रेणीचा कांदा 900 ते 1300 व गोल्टी कांदा 1200 ते 1600 रुपये प्रति क्विंटलने लिलावात विक्री झाली। केंद्र शासनाने कांदा निर्यातीच्या धोरणात तात्पुरता बदल केला असल्यामुळे काही देशात कांदा निर्यात होऊ लागल्यामुळे कांद्याच्या भावात तेजी राहिली असून आवक वाढली आहे। मित्रांनो, नाशिकची बातमी, जिल्ह्यातील बाजार समित्यात व्यवहार सुरू, सर्वाधिक आवक कांद्याची, आता पुन्हा बंद नको। मित्रांनो, नाशिक पिंपळगाव येथे माथाडी कामगारांनी व्यापाऱ्यांना अपशब्द वापरल्याचा निषेध करत जिल्ह्यातील 12 बाजार समित्यांमध्ये व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून दिनांक 3 कामकाज बंद आंदोलन सुरू केले होते। शनिवार व रविवार सुट्टी असल्याने कामकाज सोमवारी दिनांक 6 नियमित सुरू झाले। काम बंदमुळे शुक्रवारी कोट्यवधीचे व्यवहार ठप्प झाले होते। नाशिक, नांदगाव, नाशिक बाजार समितीसह घोटी उपबाजार समिती वगळता इतर ठिकाणच्या बाजार समित्यांमध्ये कामकाज बंद होते। मात्र हा बंद एक दिवसापुरताच होता। सोमवारी देखील बंद असला तर व्यापाऱ्यांना नोटीस देणार असल्याचे सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले होते। त्यामुळे व्यापाऱ्यांनी माघार घेत व्यवहार सुरळीत केले। मित्रांनो, कांद्याची विक्रमी आवक, कांदा निर्यात खुली झाल्यानंतर सोमवारी सर्वच बाजार समितीमध्ये कांद्याची विक्रमी आवक झाली। नाशिक बाजार समितीमध्ये शेकडो ट्रॅक्टर सकाळपासून मोजणीच्या प्रतीक्षेत होते, तर कळवण, लासलगाव येथे विक्रमी आवक झाली। मित्रांनो, वळूया कांद्याच्या मार्केटच्या पावत्याकडे। पहिली पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे, ज्याच्यामध्ये 2300, 2100, 1500, 1100 असा भाव मिळाला। दुसरी पावती बघा, 2300, 2200, 1900, 1200 असा वेगवेगळा कांद्याला भाव मिळाला। त्याच्यानंतर पुढची पावती 2500, 2200, 2000, 1800, 1650, 1200 अशा पद्धतीने कांद्याला भाव मिळाला। पुढची पावती 2500, 2300 तर 600 अशा पद्धतीने शेतकऱ्याला भाव मिळताना दिसत आहे। या सोलापूरच्या पावत्या आहे मित्रांनो, पुढची पावती 2500, 2450, 2300 अशा पद्धतीने कांद्याला भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर पुढची पावती 2200, 2000, 1400, 1000ची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे। त्याच्यानंतर पुढची पावती 2400, 2200, 2100, 1500, 1000 आणि 700 पर्यंतची पावती आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, 2500, 2200, 2100, 2000, 1100 आणि 600 असं वेगवेगळा कांद्याला दर मिळताना दिसत आहे। 2200, 2000, 1800, 1000, 300 अशा पद्धतीने पुढची पावती आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर 2600, 2150, 2050, 1800, 600, 500 ही एक पावती आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर 2300, 2000, 1800। त्यानंतर मित्रांनो, पुढची पावती आपण बघूया, ज्याच्यामध्ये कांद्याला सर्वात जास्त 2500, 2200, 2000, 1550, 700, 500, 2700 पर्यंत भाव मिळताना दिसत आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओत, धन्यवाद।